नमस्कार मित्रमैत्रिणी, मी प्रियांकास किचनमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते. आज आपण खमंग शेवपुरी कशी बनवायची हे पाहूया. मस्त अशी खमंग शेवपुरी कशी बनवायची, चला आपण रेसिपीकडे वळूयात. आता एका प्लेटमध्ये 1 वाटी मैदा घ्यायचा. असा 1 वाटी मैदा घेऊन त्यावर अर्धा चम्मच ओवा असा मस्त हातावर चोळून टाकायचा आहे. मग त्यानंतर त्यावर अर्धी पळी तेल टाकायचं आहे. अर्धी पळी असं तेल टाकून पाण्याने घट्ट असं पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ पातळ नाही ठेवायचं, पीठ असं घट्ट बनलं पाहिजे. मस्त असं घट्ट पीठ आपलं मळून झालेलं आहे. मस्त असं मळू घेऊन 10 मिनिटसाठी आपण हे पीठ तसंच ठेवणार आहोत भिजण्यासाठी. तोपर्यंत आपण शेवपुरीला लागणारी हिरवी चटणी करून घेऊ. मस्त असं 2-3 लसणाच्या पाकळ्या, 2 मिरच्या, पुदिना आणि कोथिंबीर हे असं मस्त बारीक वाटून घेणार आहोत. थोडंसं त्याच्यामध्ये 2 चम्मच डाळवं पण टाकणार आहोत. मस्त असं हे सगळं मिक्सरमध्ये घालून मस्त असं याची बारीक पेस्ट करायची आहे. यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकून मस्त असं याची बारीक पेस्ट करून घ्यायची. आपली मस्त अशी बारीक पेस्ट झालेली आहे. आता आपण ही पेस्ट बाजूला ठेवू आणि चिंचेचं पाणी कसं करायचं ते पाहूया. मी 1 तास आधी अर्धी वाटी चिंच, 1 वाटी गूळ असं हे भिजू घातलं होतं. मस्त 1 तासानंतर मस्त असं भिजलं आहे. आता आपण यातलं सगळी ही चिंच काढून थोडंसं यातलंच पाणी घेऊन मस्त असं बारीक वाटणार आहोत. आता ही चिंच सगळी काढून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात. मस्त अशी काढून घ्यायची. यामधलंच थोडंसं पाणी त्यात टाकून वाटायचं आहे. मस्त अशी बारीक आपण चिंच वाटून घेतलेली आहे बघा. आता हे एका चाळणीच्या साहाय्याने मस्त असं गाळून घेणार आहोत. हे सगळं पाणी असं चमच्याच्या साहाय्याने असं गाळून घ्यायचं आहे. मस्त असं गाळून घेतल्यानंतर आपण हे पाणी एक उकळी काढायची आहे. गॅसवर ठेवून मस्त अशी एक उकळी काढायची आहे. एक उकळी काढली का ते आपोआप घट्ट होतं. थंड झाल्यावर घट्ट होतं, कारण त्यामध्ये गूळ असतो ना, गूळ लगेच घट्ट होतो. मस्त असं पाणी उकळत आहे. तोपर्यंत आपण वाटलेल्या हिरव्या चटणीमध्ये अर्धा चम्मच चाट मसाला, अर्धा चम्मच लाल तिखट टाकून थोडंसं चवीनुसार मीठ टाकणार आहोत. आपण चिंचेचं पाणी उकळायला ठेवलं त्यामध्ये पण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. मस्त असं चवीनुसार मीठ टाकून एक उकळी घ्यायची आहे. लगेच गॅस बंद करायचा. मग आता पाणी उकळेपर्यंत आपण शेवपुरीसाठी लागणारं बटाट्याचं सारण करून घेऊयात. मस्त असे 3 ते 4 बटाटे मी असे उकडून मॅश करून घ्यायचे आहे. मस्त असे बारीक मॅश करायचे आहेत. असे मॅश झाल्यानंतर एक गॅसवर कढई ठेवायची आहे. त्यामध्ये आपण हे मॅश केलेलं बटाटं टाकायचं आहे. मस्त असं हे बटाटं टाकून त्यावरती थोडंसं लाल तिखट टाकणार आहोत, लाल मिरची पावडर आणि थोडीशी हळद टाकायची. चवीनुसार मीठ टाकून मस्त हे सारण परतून घ्यायचं आहे. थोडीशी कोथिंबीर टाकून अजून परतून आता हे एका बाजूला ठेवून आपण गॅसवर कढईत तेल तापायला ठेवू. मस्त तेल गरम होत आहे. तोपर्यंत आपण आपला भिजवलेला मैदा तो घेऊन बघा, मस्त असं पीठ भिजलेलं आहे. आता मस्त ते मळू घ्यायचं आहे. पोलपाटवर चांगलं असं मळून घेऊन त्याचे 2 भाग करणार आहोत. मस्त असा 2 भाग करून एका उंड्याच्या मस्त गोल करून चपाती लाटायची आहे. अशी मोठी चपाती लाटायची आहे आणि चपाती अशी पातळ झाली पाहिजे. जाड चपाती ठेवायची नाही. पातळ चपाती ठेवली ना तर आपल्या पुऱ्या चांगल्या कडक कडक होतील. नाहीतर मग पुरी नरम राहिल्यावर शेवपुरी छान लागत नाही. त्यामुळे चांगलं पातळ लाटून घ्यायची. ह्या टोपणाच्या साहाय्याने मस्त असे गोल पुऱ्या करून घ्यायच्या. मस्त अशा पुऱ्या झाल्यानंतर सगळ्या पुऱ्यांवर चाकूने असे छिद्र करून घ्यायचे. सगळ्या पुऱ्यांवर असे छिद्र केले ना तर पुरी फुगत नाही, आपली पुरी कडक होती. असे छिद्र करून घेतले आहेत. सर्व पुऱ्यांवर छिद्र झालेले आहे. आता आपण तेलात एक एक करून सोडू, आलटी पलटी करून मस्त अशा खरपूस तळून घ्यायच्या आहे. आता आपल्या पुऱ्या पण तळलेल्या आहेत. आता एका प्लेटमध्ये काढून
त्यावरती बटाट्याचं सारण भरायचं आहे. सर्व पुऱ्यांवर थोडं थोडं 1-1 चम्मच बटाट्याचं सारण ठेवायचं. असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपी बघण्यासाठी भेटतील. आता सगळ्या याच्यावर बटाट्याचं सारण ठेवलं आहे. त्यानंतर आपण कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर हे असं चिरून घेणार आहोत. सगळ्या याच्यावर ते पण ठेवायचं आहे. कांदा, टोमॅटो, कोथिंबीर सगळ्या याच्यावर मस्त असं ठेवायचं थोडं थोडं. मग आपण त्यावर पुदिन्याची चटणी टाकणार आहोत. हिरवी जी चटणी केली आहे ना, ती अशी अर्धा चम्मच टाकायची आहे. अर्धा चम्मच टाकायची आहे हिरवी चटणी ही. मस्त अशी अर्धा चम्मच टाकून झाली आहे. आता आपण त्यावर चिंचेचं पाणी टाकणार आहोत. 1-1 चम्मच चिंचेचं पाणी टाकायचं आहे. मस्त असं चिंचेचं पाणी सगळ्या पुऱ्यांवर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर आपण शेव टाकणार आहोत. आता शेवपुरी म्हणल्यावर शेव जास्त लागणारच. शेव अशी भरपूर शेव टाकायची आहे, कारण शेवपुरीला शेवपुरी त्यामुळेच म्हणतात, म्हणून शेव जास्त टाकायची. मस्त अशी सर्व पुऱ्यांवर शेव टाकून घ्यायची आणि सर्व करायचं. कशी वाटली शेवपुरी नक्की कमेंट करून सांगा. एकदा नक्की अशी शेवपुरी करून बघा आणि कशी झाली होती मला